सुस्वागत. ग्रंथदिंडीवर सर्वांचं स्वागत. काल रविवार 18 ऑगस्ट 2024 राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पारंबीवर एक अनोखी राखी पौर्णिमा साजरी झाली. त्याचं असं झालं, साप्ताहिक साधनाच्या दिवाळी अंकात माझ्या अमरावतीच्या अनोख्या भगिनीने माझी साधनाच्या दिवाळी अंकातील प्रेरणा पुरस्काराची जाहिरात वाचली. तिला प्रेरणा पुरस्काराची आपल्या विश्वासदादाची कल्पना इतकी आवडली की तिने ती जाहिरात वाचून मनाशी जणून निश्चय केला की आपल्या 38 पुस्तकांची राखी आपल्या भावाच्या प्रेरणा पुरस्कारासाठी त्याच्या हाती बांधायची. महिन्यापूर्वी तिने भावाला फोन केला. मी रजिया सुलताना अमरावतीहून बोलते. राखी पौर्णिमेला मी तुझ्याकडे येणार आहे. मी लिहिलेल्या 38 पुस्तकांची राखी करून तुझ्या प्रेरणा पुरस्काराच्या संकल्पनेला अर्पण करणार आहे. इकडे भावाची धांदल उडाली. 500-600 मैलावर असणाऱ्या अमरावतीहून रजिया सुलताना ह्या आपल्या लाडक्या बहिणीचे स्वागत कसं करायचं? बरं, रजिया एक अमरावतीमधील जाणीमानी समाजकार्यकर्ती, सिद्धहस्त लेखिकाच, कारण आजवर 38 पुस्तकं लिहिण्याचं कर्तृत्व पाठीशी असणारी. तिचं रजनी ते रजिया पुस्तक ग्रंथदिंडीवर गेल्या वर्षीपासूनच विराजमान झालं होतं. त्याच्या 4-5 प्रती विकल्या गेल्या होत्या. घरातल्या सर्वांनीच ते वाचलं होतं. ते पुस्तक म्हणजे दुसरं तिसरं काही नव्हतं तर रजनीची रजिया कशी झाली याचा आत्मकथनपर लेखाजोखाच होता. इकडे भावाने अनिसच्या चिंचवडच्या पदाधिकाऱ्यांना सांगून कॉलेजमध्ये रजिया सुलतानाचा मुलाखतीचा कार्यक्रम घेण्याचा प्रस्ताव मांडला. पण या ना त्या कारणाने तो फलद्रूप झाला नाही. विश्वासदादासमोर खट्टू झाले. पण त्याने मनाशी ठरवलं की रजियाची पारंबीवर प्रोग्राम घेऊन मुलाखत घ्यायचीच. ग्रंथदिंडीचे वारसदार बावनकर मदतीला उत्सुक होते. नंतर मनीषा चक्रे नवीनच अनिस परिवारात रुजू झालेली. तिचा उत्साह गगनात मावत नव्हता. सर्व टेरेस सजावटीचं कंत्राट दोघांनी घेतलं. तिकडे नवीन प्रेरणा पुरस्काराने सन्मानित झालेली अनिकेत केदारी आणि रेश्मा कचरे या उत्साही कार्यकर्त्यांनी मनावर घेतलं. अनिकेत म्हणाला, पेंडसे काका, मी रजियाची मुलाखत शूट करण्याचं काम करतो. तर रेश्मा म्हणाली, मी मुलाखत घ्यायची टीम बनवते. जनाने नाश्ता करायचं मनावर घेतलं. चविष्ट बटाटेवडे बनवण्यात तिचा हात कुणी धरू शकत नाही. बाणेर शाखेच्या डॉक्टर रवी वरखेडकर आणि श्रीनिवास गडकरी वाघमारे आजी यांनी कल्पना उचलून धरली आणि संधीचं सोनं केलं. वाकड संवाकडच्या रुपाली आरडे, देहूगावचा भारत विठ्ठलदास, निगडीचे अशोक जाधव, प्राधिकरणातील रवींद्र बोर्लीकर सर्वच कामाला लागले. मुलाखत देताना रजियाने कुठला आडपडदा न ठेवता उत्कृष्ट मुलाखत दिली. वसंत अशोक कदम, इंद्रजित दाम्पत्य, नलवडे काका सर्वांनी प्रोग्राम यशस्वी केला. मुलाखतीच्या दरम्यान रजियाने मुस्लिम समाजातील अंधश्रद्धा, नंतर आंतरधर्मी विवाह, आकर्षण खूप पण तो निभावणं ही तारेवरची कसरतच असते हे सांगितलं. रेश्मा कचरे आणि त्यांची टीमने अनिसची स्फूर्तिगीतं गाऊन कार्यक्रमाला रंगत आणली. उपस्थिती 20-1 जणांची होती, पण आव मात्र 2000 प्रेक्षक असावेत असा होता. पावसाने अगदी शेवटी टेरेसवर नृत्य करून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. सरोजताईंनी नेहमीच्या उत्साहाने सर्वांचं पारंबीवर स्वागत केलं. अनोखं रक्षाबंधन अशा रीतीने पारंबीवर ग्रंथदिंडीवर साजरं केलं. डॉक्टर दाभोळकरांना खचित आनंद वाटला असेल की दिंडी अजून चालू आहे. त्यांची मुलाखत ऐका आता. नाही, हे स्वप्न मी 84ला बघितलं. चळवळ शब्द माहिती नव्हता, पण त्या आघातातून ते सगळं झालं. म्हणजे वेदनाचं भांडवल नाही, पण यदि महिला कुछ ठान लेती है तो करके बताती है. पण आता तुम्हाला असं वाटतं की जी ओळख आपण स्वप्न बघितलं होतं, आपली स्वतःची ओळख निर्माण करणं, त्यापर्यंत आपण पोहोचलो? त्या विचारावर प्रेम करणारी माणसं खूप आहे. सपोर्टर ग्रुप, मी ज्या क्षेत्रात काम करते, सपोर्टर ग्रुप खूप मोठा आहे. आणि लैंगिक अंधश्रद्धा, तुम्ही सगळ्या अंधश्रद्धेवर काम करता, पण आम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करतो ती लैंगिक अंधश्रद्धा हा खूप विचारा पलीकडचा, कल्पना पलीकडचा विषय आहे. दादा, मला हा तुमचा विषय माहीत नव्हता. मी तुमच्या लिखाणातनं कधी आला असेल, पण ते सगळं लक्षात राहत नाही. मीही त्यात थोडंसं काम केलेलं आहे आणि मी बघितले की आपल्याकडे भयानक अशा प्रकारची अंधश्रद्धा त्या क्षेत्रात असते. आणि देवधर्म मध्ये येतो. त्याच्यामध्ये काही कारण नसताना लोक देवधर्म, कारण ती गोष्ट ही पाप आहे, अनैतिक आहे, घाण आहे, वाईट आहे असं समजलं जातं.
या क्षेत्रात एक स्त्री म्हणून काम करताना तुम्हाला सुरुवातीला काही त्रास झाला, काही समाज? हो, मी सेक्स वर्करचं काम करताना चौकामध्ये बायका उभ्या राहायच्या, मी पण उभं राहायची. लोक मला पण त्यांच्याच नजरेने बघायचं. तो तर नजर आहे ना. आणि आपण ज्या क्षेत्रामध्ये कार्य करतो, मग कुठलंही क्षेत्र असो, आणि कार्यकर्ता म्हणून मान अपमान हे आपल्याला नकोच. कोणी चांगलं म्हटलं पाहिजे ही आपल्याला अपेक्षा नकोच. त्यांच्या डोक्यात जे राहणार तेच आपण पण या कामाला तुम्हाला घरून सपोर्ट राहिला की सुरुवातीला विरोध केला? हे सासर माहेर दोन्हीकडनं वेगळं काम आहे म्हणून. कारण आता तर परिस्थिती अशी आहे की मुलगी कुठे चांगला IT मध्ये जॉब करायला गेली तरी सुद्धा लोक म्हणजे त्याच्याच्या गावातच बघणं, काय तुझे एवढी मोठी पोस्ट आहे, इथल्या इथेच बघ, 7च्या आत घरात ये वगैरे. तर तुम्ही वेगळी वाट होती. तर तुमचा तो सुरुवातीचा अनुभव कसा होता? नाही, नावं ठेवल्या गेली म्हणा असं काही नाही, पण एक बाईचं दुःख मला ते खूप मोठं वाटायचं. त्या देह व्यवसाय करणाऱ्या बायका, अल्पवयीन मुली, हे खूप भयानक होतं की एक मुलगी आणि मुलगी रडते म्हणून त्या ग्राहकाने तिच्या तोंडात सिमेंट भरलं. मुलगी 10 वर्षाची असते, आई वेळ धंदा करत असताना मुलगी रडते म्हणून तिचं ऑपरेशन करावं लागलं. मग लोकांच्या बोलण्यापेक्षा मला ती मदत खूप महत्वाची वाटली. आणि सेक्स वर्कर कडे येणारे सगळे 84 स्वराचारी असतात असं नाही. मी परफेक्ट आहे की नाही ही आजमाईश करायसाठी येतात. आणि एक शरीर सुखाची गुलाम पिढी आपल्या भारतामध्ये तयार होत आहे. मला त्याचं खूप वाईट वाटतं. लैंगिक शक्तिवर्धक साधनाची करोडो रुपयाची बाजारपेठ आपल्या भारतामध्ये आहे. कारण भारतात 900 900 सगळेच आहे. लोकप्रतिनिधीचं कुठेही लक्ष नाहीये. चायनीज लिंगवर्धक यंत्र, जापानीज लिंगवर्धक यंत्र, खूप मोठी ऑनलाईन बाजारपेठ आहे. आणि एवढे भयाड सूत्रे आपल्या भारतातले कुठे साध्या लोकांना विचार करत नाही. कोणी जर म्हटलं मी तुझं बोट लांब आणि रुंद करून देतो तर होईल का? नाही होणार ना. आणि बाईचं शरीर प्रयोगशाळा म्हणून वापरलं जातं. मला हे खूप खंत वाटते की या विषयावर लोकप्रतिनिधी बोलत नाही. बोलणाऱ्याला सुद्धा वाडीत टाकल्या जातात. पण आमची तरुणाई एक वेगळ्या वाटेवर जात आहे. घटस्फोटाची अनेक कारणं आहेत, पण शरीर संबंधावरून होणारी भांडणं आणि घटस्फोट हे अनेक कारणापैकी एक कारण आहे आणि याची संख्या वाढती आहे. पण काउन्सिलिंग नंतर थांबूयात आता. धन्यवाद.